वेलकम टू लोटस क्रिएशन। आज आपण बघणार आहोत नवीन पद्धतीने चिंच पेटी। तर त्यासाठी काय काय रॉ मटेरियल लागेल ते बघूया। त्यासाठी लागतील आपल्याला पेट्या। ह्या अशा गोल्डनमध्ये येतात, वज्रटिकसाठी ह्या वापरू शकतात। तर ह्या पेट्या लागणार। ह्या साईडला दोन दोन होल आहेत त्याला, तर आपण 2 होलचा वापर करणार आहोत। ह्या अशा आपल्याला पेट्या लागतील। नंतर आपल्याला लागतील पर्ल्स। इथे मी 2 साईजचे पर्ल्स यूज केले, 2 mm चे आणि 4 mm चे। तुम्ही साईज चेंज नका करू, फक्त गोल्डन बीड्स वापरू शकता। बॉल पिन्स लागतील, दोरी लागेल आपल्याला, थ्रेड लागणार आहे। इथे मी येलो कलरचा थ्रेड घेतला आहे, पेट्या गोल्डन असल्यामुळे तुम्ही व्हाईट थ्रेड पण वापरू शकता। नीडल्स लागतील 10 किंवा 12 नंबरचे आपल्याला 2 टूल्स लागतील आणि फेविबॉन्ड। इथे तुम्ही फेविस्टिक, ग्लू स्टिक दुसरा पण वापरू शकता। तर चला बघूया। सर्वप्रथम आपण बॉल पिन कट करून घेतल्यात आणि आता आपण लोरियल्स बनवूया। लोरियलसाठी मी 2 mm चा वापर करते। आता इथे 2 होलच्या इथे आपल्याला नाही करायचं आहे, आपल्याला खाली एक होल जो आहे त्याच्या भोवती लोरियल बनवायचे आहेत। एका पेटीला 3 लोरियल बनवायचे आहेत आपल्याला। तर असे आपण 3 लोरियल बनवून पेटीला जॉईंट केलेत। असे आपल्याला 34 पेट्या बनवायच्या आहेत। तुम्ही कमी जास्त तुमच्या साईज प्रमाणे करू शकता। नेकलेससाठी 34 आणि इयरिंगसाठी 4। तर मी अशा पेट्या बनवून घेतल्या आहेत। तर आता आपण नेकलेसला स्टार्ट करूया। आता मी साधारणतः 1 फीट लांब 2 सुयांमध्ये डबल दोरा घातला आहे। तुम्ही एक दोरा घालून 2 सुई घालू शकता, तसंही करू शकता, पण मला डबल दोरा घालून करायचं आहे कारण त्याच्याने घट्टपणा येतो। इथे मी जंप रिंगचा वापर करणार नाही आहे, डायरेक्ट दोरीला गोंड्याला अडकवणार आहे सुई। दोन्ही दोरे मी जॉईंट करून घेतले फेविबॉन्डने। आता आपण दोन्ही दोऱ्यांची गाठ मारूया। आता आपल्याला दोन्ही सुयांमध्ये मिळून एक पर्ल घालायचा आहे। इथे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये नाही घालायचं, आपल्याला सेम डायरेक्शनमध्ये घालायचं आहे। आता एक एक पर्ल दोन्ही सुयांमध्ये वेगवेगळा घालून घ्यायचा आहे। 4 mm चे पर्ल वापरले आहेत मी इथे। आता आपल्याला पेटी घालायची आहे, तर ही पेटी लोरियल खालच्या दिशेने येतील। आता तुम्ही बघू शकता या पेट्यांमध्ये 3 होल आहेत। आपल्याला वरचा आणि खालचा होल यूज करायचा आहे, मधला होल यूज नाही करायचा आहे।
एकाच दिशेने आपल्याला सेम डायरेक्शनमध्ये दोन्ही सुया यूज करायच्या आहेत. लोरियल आपले खालच्या दिशेला येतील. परत आपल्याला एक एक पर्ल घालून घ्यायचा आहे. परत एक पेटी घालायची आहे. इथे आपण मधला होल वापरायचा नाही आहे. टोटल 3 होल असतात ह्याला, तर तुम्ही वरचा आणि खालचा होल यूज करायचा आहे. अशा तऱ्हेने आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. परत एकदा दाखवते. दोन्हीकडे एक एक होल, एक एक पर्ल्स घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सगळा सिक्वेन्स यूज करायचा आहे. एक पर्ल, एक पेटी. तर इथे पूर्ण मी 34 पेट्या घातल्या आहेत. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि शेवटी आपल्याला 2 पर्ल घालायचे आहेत परत एक एक, जे आपण सुरुवातीला केलं तसंच. आपण क्रॉस करणार नाही आहोत कुठलाही पर्ल. आता फक्त एक लक्षात घ्या, जेव्हा आपण टाईट करतो तेव्हा दोरा जास्त खेचायचा नाही आहे, जेणेकरून तो फॉल बिघडला जाईल. आपल्याला फॉल हवा आहे चांगला गळ्याभोवती. जर तुम्ही जास्त खेचाल तर पट्ट्या अशा उभ्या राहतील. आता आपण दोन्ही सुयामध्ये ऐवजी एक सुई घालून गाठ मारून घेणार आहोत. आता आपण गाठ मारून उरलेला दोरा कट करून घेऊया. बघू शकता सोप्या पद्धतीने झालेली आपली ही चिंचपेटी. उरलेला दोरा कट करून ग्लू लावून घ्यायचा आहे. आता इयरिंगसाठी मी आपली कुडीचा बेस घेतला आहे आणि मध्ये फक्त पर्ल्स फिट केले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला जर वज्रटिकचा पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की वज्रटिक टाईप करा. पण ह्या व्हिडिओचे आपल्याला 10,000 व्ह्यूज झाले पाहिजेत, तरच मी वज्रटिकचा व्हिडिओ घेऊन येईन. थँक्स फॉर वॉचिंग.